नमस्कार. नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीनुसार हे आपल्या नवीन वर्षाचे स्वागत. पण हे नवीन वर्ष कन्या राशींच्या लोकांसाठी नुसतं कॅलेंडर बदलणारं ठरणार नाहीये, तर नशिबाचं पान उलटणारं ठरणार आहे. कसं अनेक महिने, कदाचित अनेक वर्ष आपण फक्त धावतोय, कष्ट करतोय, पण कधी कधी वाटतं की नशिबाची साथ कुठेतरी कमी पडते. मनात हजारो स्वप्न आहे, डोळ्यात भविष्याची चिंता आहे आणि खांद्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं. जर तुमची रास कन्या असेल तर गेल्या काही काळात तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी किती धडपड केली आहे. पण थांबायला नको, कारण 19 मार्च 2026 चा हा गुढीपाडवा तुमच्यासाठी फक्त एक सण नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका सोनेरी अध्यायाची सुरुवात आहे. आजचा हा व्हिडिओ फक्त राशी भविष्याचा नाही, तर तुमच्या संघर्षाला मिळणाऱ्या फळाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुमच्या नशिबातल्या अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून तुम्हाला वाटेल की हो, आता माझे दिवस बदलणार आहेत. कन्या राशींचे लोक कसे असतात माहिती आहे का? हे लोक शांत समुद्रासारखे असतात. बाहेरून शांत, पण आत विचारांचं काहूर असतं. कुणाकडून जास्त अपेक्षा न ठेवणं आणि स्वतःच्या हिमतीवर उभं राहणं ही तुमची जिद्द आहे. तुम्ही रडणारे नाही, तर लढणारे आहात. बुद्धिमत्ता इतकी की समोरच्याच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला चटकन समजतं. पण कधी कधी तुमचं अतिविचार करणं तुम्हाला थकवून टाकतं, बरोबर ना? पण 2026 मध्ये हाच तुमचा स्वभाव तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. गुढीपाडव्याची गुढी जशी उंच उभी असते, तसंच तुमचं करिअर आता उंची गाठणार आहे. ज्यांच्या नोकऱ्यांमध्ये समस्या होत्या किंवा ज्यांना कामाचं योग्य क्रेडिट मिळत नव्हतं, त्यांच्यासाठी एप्रिल ते ऑगस्ट हा काळ चमत्कारी असेल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. जे स्वतःचा छोटा का असेना व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. वेळ तुमची वाट पाहत नाही, तुम्हाला वेळेचा फायदा घ्यावा लागतो. कन्या राशींसाठी 2026 हे वर्ष गुंतवणुकीतून धनलाभ मिळवून देणारं ठरेल. घरातली लक्ष्मी आता प्रसन्न होणार आहे. फक्त तुमच्या कष्टाची जोड सोडू नका. पैसा तर येईलच, पण मनाचं काय? कन्या राशींच्या व्यक्तींना नेहमी वाटतं की कुणीतरी तुम्हाला समजून घ्यावं. या नवीन वर्षात तुमच्या कुटुंबातील दुरावा कमी होईल. आई वडिलांच्या आरोग्याची चिंता मिटतील आणि जे तरुण मनासारखा जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यांच्या आयुष्यात कुणीतरी खास व्यक्ती येईल जी तुमच्या आयुष्याला पूर्णत्व देईल. तुमच्या आयुष्यातला तो एकटेपणा आता संपणार आहे. मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून अनपेक्षित मदत मिळेल, ज्यामुळे तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम पूर्ण होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यश मिळतंय म्हणून हुरळून जाऊ नका. तुमच्या राशीला नजर लवकर लागते, त्यामुळे तुमच्या योजना सर्वांना सांगत सुटू नका. काम होईपर्यंत गुप्तता पाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. तुमच्यासाठी यशाचा मंत्र आहे संयम आणि सातत्य. 2026 मध्ये तुम्ही जे पेरणार आहात तेच आयुष्यभर कापणार आहात. तर कन्या राशींच्या माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, या गुढीपाडव्याला जुन्या कडू आठवणींना निरोप द्या आणि नव्या गोड स्वप्नांची गुढी उभारा. तुम्ही खूप सोसला आहे, आता वेळ तुमची आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, देव तुमच्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी धीर देऊन गेला असेल तर कमेंटमध्ये शुभ आशीर्वाद नक्की लिहा आणि तुमच्या जवळच्या कन्या राशीच्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा. तुमची रास कन्या आहे का? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.